मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा वर्षा बंगल्यावर पोहोचलेला आहे। काही वेळापूर्वी ते ज्युपिटर रुग्णालयातून उपचार घेऊन निघाले होते। त्यानंतर ते वर्षा निवासस्थानाकडे रवाना झाले होते। त्यानंतर आता ते वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। काही शासकीय बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे। त्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित असतील। गेल्या 2-3 दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे ते विश्रांती घेत होते। त्यानंतर आता त्यांच्यावर जवळजवळ उपचार पूर्ण झाल्याचं समजतंय। आता ते हळूहळू बैठकांमध्ये देखील आता सहभागी होऊ लागलेले आहेत, सक्रिय होताना दिसत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। शुभम, वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, काय नियोजित बैठका कार्यक्रम असणार मुख्यमंत्र्यांचा? अर्थातच श्रेयस, महत्त्वाची बाब ही आहे, बैठका हा दुसरा प्रश्न आहे। पहिली गोष्ट अशी आहे की 5 दिवसानंतर महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शुक्रवारच्या दिवशी ते जे आहे तिकडनं गेले होते, सातारा या ठिकाणी ते थेट गेले होते ठाण्यामार्गे। ठाण्यातनं त्यांचं हेलिकॉप्टरच्या मार्गे ते गेले होते। त्यांची प्रकृती जी आहे ती कुठेतरी अस्थिर होती आणि त्यानंतर आत्ताच ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामधनं ते त्यांची तपासणी करून जे आहेत आत्ताच नुकते पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो त्यांचा ताफा जो आहे तो अजून देखील वर्षा बंगल्याच्या आत जाताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत महाराष्ट्र राज्याचे, हे नुकतेच वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो मोठा पोलीस फाटा देखील फौजफाटा। जी काही तांत्रिक अडचणीमुळे शुभम यांच्याशी आपला संपर्क तुटतोय, त्यांच्याशी नंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात आणि या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। मात्र आताची ताजी बातमी ती म्हणजे वर्षा निवासस्थानी महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी परत त्यांच्याशी संपर्क झालेला आहे, ते या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। शुभम, काय माहिती आहे, काय कार्यक्रम असणार आहे आता पुढचा शिंदेंचा? अर्थातच श्रेयस, आपण बघू शकतो एकनाथ शिंदे हे वर्षावर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नियोजित 2 ते 3 बैठका आहेत, ज्यातली एक बैठक ही महायुतीची असणार आहे, जी संध्याकाळी होणार आहे। आणि त्यापूर्वी जे आहे 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जो आहे त्याबद्दलची बैठक जी आहे ती होणार आहे। एकीकडे 5 तारखेला शपथविधी सोहळा जो आहे तो होणार आहे महायुतीचा, आणि त्याच वेळेस 6 तारखेला जे आहे हा मोठा दिवस जो आहे दादर या ठिकाणी होत असतो, पार पडत असतो। आणि त्याचमुळे जे आहे आता एकनाथ शिंदे या ठिकाणी ती बैठक घेणार आहे। त्यानंतर त्यांच्या पक्षाची देखील एक बैठक होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये संपूर्ण राज्यातील शिवसेनेचे जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत, तर त्यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे। आणि त्यानंतर जी आहे संध्याकाळी महायुतीची एकत्रित बैठक जी आहे ती देखील होऊ शकत आहे, ज्यामध्ये गिरीश महाजन, प्रामुख्याने गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी येऊ शकतात। जी श्रेयस, जी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स देत राहा।